नमस्कार मित्रांनो, आदिवासी विभागाअंतर्गतची भरती निघाली होती. त्यांचं वेळापत्रक आलेलं आहे, परीक्षेचं वेळापत्रक. आता परीक्षा कोणत्या पदाच्या आहेत याविषयी मी तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे आणि पुढील एक्झाम कधीपर्यंत होऊ शकतील याची पण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, चला सुरुवात करूयात. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता आदिवासी विभागाअंतर्गत दिनांक 5/10/2024 रोजी एकूण 17 पदनामे व एकूण 611 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यापैकी खालील 3 पदनामाची लेखी परीक्षा वार गुरुवार दिनांक 16/1/2025ला म्हणजे येत्या 16 जानेवारीला तुमची एक्झाम आहे मित्रांनो. आणि कोणत्या पदाची आहे हे पदं पण पाहून घेऊत आपण. तर मित्रांनो, पदं आहेत लघुलेखक, लघु टंकलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि उच्च श्रेणी लघुलेखक. तर मित्रांनो, पाहू शकता इथे तुम्ही 10 पदसंख्या होती त्यांची आणि यांची 14 होती आणि उच्च श्रेणी लेखकची 3 होती. टोटल 27 आहेत मित्रांनो पदसंख्या एकूण. तर आता यांची परीक्षा होणार आहे. यांची परीक्षेची तारीख तुम्हाला मी सांगितली 16/1/2025ला आहे. वार गुरुवार आहे त्या दिवशी. तर मित्रांनो, उमेदवारांना त्यांनी प्रवेशपत्र, परीक्षा ठिकाण, परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबत सर्व माहिती विभाग संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. travelmaharashtra.government.in यावर लिंकवर लवकरच लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही लिंक आणि दिली जाईल. सदर लिंक वर उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र व परीक्षेच्या मार्गदर्शक सूचना डाउनलोड करावे. ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदासाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि त्यांनी केलेले सर्व पदासाठी विचारात घेतले जाईल. म्हणजे मित्रांनो, बघा इथं पाहू शकता तुम्ही, ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदासाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदासाठी विचारात घेतले जाईल. म्हणजे ज्यांनी एका पदासाठी म्हणजे एक्झाममध्ये जे आहेत हे पदं वेगवेगळे जे 611 पदं आहेत, 611 पदामध्ये ज्यांनी बसतील कुठल्या पदाला त्यांनी 2-3 फॉर्म टाकलेले असतील वेगवेगळ्या पदासाठी, तर त्यांचा विचार केला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांची परीक्षा काय केल्या जाईल एकदाच होईल असं सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या सर्व अर्ज केलेल्या सर्व पदांसाठी विचारात घेतले जाईल अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे काही घाबरायची जे हे नाही, फक्त अभ्यास करा चांगल्या पद्धतीनं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आताचे 17 पदं म्हणजे तुमचे 17 नामाचे आहेत. टोटली एकूण पदनामे किती 17 आहेत. एकूण पदनामे 17 आहेत. आता टोटल जी परीक्षा होणार आहे ती किती पदाची आहे तर 27 पदाची आहे. त्यामध्ये म्हणजे 27 टोटल पदं हे एकूण पदसंख्याची बाबतीत आणि पदनाम जे आहेत 3 आहेत. 3 म्हणजे कोणकोणत्या त्या याच्यासाठी तुम्ही पाहू शकलं इथे सांगितलं. लघु टंकलेखक असेल किंवा निम्न श्रेणी लघुलेखक असेल किंवा उच्च श्रेणी लघुलेखक असेल, अशा पद्धतीची यांची परीक्षा 16/1/2025ला होणार आहे. वार गुरुवार आहे. तर मित्रांनो, बाकीच्या राहिलेल्या पदं पण लवकरच त्यांचे टाइम टेबल येतील आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करत राहा. थँक्यू, धन्यवाद.